नमस्कार मंडळी. आता आमची ट्रेन दिव्यावरून सुटलेली आहे. बऱ्यापैकी बसायला मिळालंय, पण गरमी जाम होती. पण विंडो सीट मिळाल्यामुळे थोडासा हायसा वाटलं आणि आता पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. तर आता आपण भेटूया डायरेक्ट गावामध्ये. बरोबर 1 वाजता आम्हाला ट्रेनने खाली उतरवल्या, ते पण संगमेश्वर स्टेशनला. आणि आता आम्ही ज्या रिक्षावाल्याला फोन केला होता तो तर बाहेर येऊन आमची वाट बघतच होता. आणि आता आम्ही निघणार आहे त्याच्या रिक्षात बसून थेट आमच्या मुक्काम पोस्ट गावामध्ये, म्हणजेच जांभूळवाडीमध्ये. जून महिना असला तरी पण पब्लिक काही कमी नाही, म्हणजे कोकणात माणसांची काही कमी नाही. गरमीमुळे इथे ये जा चालूच होती. पण मंडळी, तुम्हाला खरं सत्य माहिती आहे, मुंबईवरून गावात आम्ही प्रति व्यक्ती 125 रुपयात पोचतोच किंवा 75 रुपयामध्ये पोचतो. पण इथून आमच्या गावात जायला 250 रुपये मोजावे लागतात. म्हणजे बघा, मुंबई महाग की गाव महाग. तरी पण काय गत्यंतर नाही. रात्री पोचल्यानंतर सकाळी आम्ही, जसं काय आम्हाला खायला भेटला नाही असा, फणसावर अगदी ताव मारला. कारण मुंबईला फणस घेणं म्हणजे पैसे मोजावे लागतात आणि इथं फुकट भेटल्यामुळे चांगलाच ताव मारला. नमस्कार मंडळी, आजचा आहे दुसरा दिवस. आता आम्ही आमच्या गावात पोचलेलो आहे. अंघोळ्या पांघोळ्या सगळ्यांच्या झालेल्या आहेत आणि आता आम्ही चाललो आहे मे महिन्यात ज्या माणसांनी उरलेले आंबे ठेवलेत ते आंबे शोधण्यासाठी. रायवळी आंबे, गावठी, हापूस नाही, गावठी आंबे. बघूया आता कुठे मिळत आहेत काय, त्यासाठी आम्ही चाललो आहे. हे बघ, आम्ही आंब्याला चाललो आहे आणि यांना खाण्याचं पडलेलं आहे. चूल कोणी पेटवली आहे बघणार. जवळा बनवायचा, जवळा. अशी आमची स्वारी आता पुढे चाललेली आहे, रानातून वाट काढत काढत. इकडे बघू शकता, इथे जो दगड आहे मोठा तो नेटवर्कचा स्पॉट आहे, नेटवर्क स्पॉट. इकडे सगळ्यांच्या मोबाईलला नेटवर्क येतं, त्यामुळे मे महिन्यामध्ये किंवा काही शिमगा असो, पूजा असो, हा स्पॉट पकडलेला असतो पोरांनी. सध्या तो खाली आहे. चला पुढे वाटेन चला. पहिली बोवणी झालेली आहे आंब्याची. मी साईज बघू शकता. असे तुम्हाला अनेक आंबे बघायला मिळतील. तर माझ्यासोबत प्रवास गाथा या माझ्या यूट्यूब चॅनलसोबत तुम्ही नक्की राहा. इथे वरती आंबे भरपूर आहेत रे. चल, मनियार आहे, मनियार. हे तुम्ही बघू शकता. आणि हे कोणत्या जातीचं साप आहे तुम्ही बघू शकता. साप मनियारच आहे ना? कुठं आहे? जाऊ दे, चल चल. हार हे कुठे परत चल, वर जाऊया. अरे इकडे येडी. हा रे, इथं त्यांचं हे वाटतं. ते कशामध्ये आले असले की एकावर 7-7 असतात. 2 मनियारी बघितल्यानंतर माझ्या बायलीची तर चांगलीच फाटली होती. तिचं बोलली पुढे जायचंच नाही, आंबे मरू दे, आपण घरी जाऊया. मी म्हटलं त्या मनियारी का दुसरं काम नाही की अजगराच्या मागे लागेल, तू चल पुढं, आपण आंबे शोधूया. असं म्हणत म्हणत तिला पुढे रानामध्ये घेऊन आलो आणि शोध मोहीम पुन्हा सुरू झाली.
गाईज आत्ताच आम्हाला येऊन फक्त अवघी 10 मिनटं झालेली आहेत आणि 10 मिनटामध्ये बघा आम्ही पूर्ण पिशवी गोळा केलेली आहे. अजूनही रायवळी आंबे आहेत भरपूर. दिसते पिशवी? थांबा तुम्हाला मी दाखवतो. आणि मस्त गोड आंबे पाडणारे ते आहेत, आंबे उचलणारे हे दोघी आहेत. चला गाईस बघू शकता इथे आंब्याचा किती पेर पडलेला आहे. रायवळी आंबे पायान कोया करतात पायान. तर गाईज आता आमचे आंबे गोळा करून झालेले आहेत आणि आमचे जे मॅडम आहेत त्यांना मच्छरनी फोडून काढलेलं आहे जाम. त्यांच्या अंगावर फोड उठलेले आहेत मच्छर चावून चावून. तर आता आम्ही पुन्हा घराकडे निघालेलो आहे. आता घरी जाऊन त्यात आंब्यावरचा ताव मारायचा आहे. मस्त वातावरण पण एकदम ढगाळ वातावरण आहे बघू शकता. एकदम ढगाळ वातावरण पण उमस जास्त आहे. गरमी भरपूर आहे. तर आपण आता जाऊया घरी आणि त्या आंब्यांवर ताव मारूया. चला. तर मंडळी आजचा दिवस आंबेच शोधून आम्ही आता खाणार आहे. तर ह्या पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी प्रवास गाथा या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.